आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3Y शक्ती से काम बने। तर आपण आजच्या क्लासची सुरुवात करूया पुस्तक वाचनने P3Y अद्भुत सुपर सरल शक्ती। तर ह्या क्लासच्या सुरुवातमध्ये आपण मागचे 14 क्लास पासून परमजीचे परमजीचे जे आदेश आहे ते काय आहे त्यांना समजून घेत आहोत। आणि परमजीचे टोटल 12 आदेश आहे। ते 12 आदेश मानो की असे आदेश आहे किंवा अशी आज्ञा आहे की ज्याचे पालन जर व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये केलं किंवा मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न तरी केला तरी त्याचे आयुष्य सुंदर, आनंदित आणि त्यांच्या ध्येयपर्यंत पोहोचवणार असणार। तर असे आदेश आहे ज्याच्याने तुम्ही प्रामाणिक, आज्ञाकारी, वीर आणि तेजस्वी प्रत्येक व्यक्तींमधून उठून झळकणारे असे दिसणार। तुम्हाला जेही दुःख असेल, तकलीफ असेल, इतर लोकांपेक्षा फास्ट रिकव्हरी तुम्हाला येईल किंवा इतर लोकांपेक्षा तुमची जे पोझिशन आहे त्याच्याने तुम्ही टॉपवर राहणार। तर आजचा ह्या 12 आदेशच्या जे आपण मागचे 14 क्लास पासून परमजीचे आदेश समजून घेत आहोत। तर आज परमजीच्या शेवटचं वाक्य आहे, 12वा वाक्य आहे, ऑफर yourself and get salvation. Believe in me and you shall be saved. तर तुमची हे म्हणजे टोटल सार आहे ह्या पूर्ण 12 आदेशांचं आणि आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे ते। तर स्वतःची आत्माला मला समर्पित करून टाका आणि जीवन मुक्तीचा आनंद घ्या। माझ्यामध्ये विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला दुःखातून वाचवून घेईल। हे गॅरंटी म्हणजे स्वतःची आत्माला समर्पित करा तर तुम्ही जीवन मुक्तीचा आनंद म्हणजे आता ह्याच जन्मामध्ये तुम्ही मुक्तीचा आनंद अनुभव करणार, आनंदाचा अनुभव करणार। दुःखाचं तुम्हाला सणभर रद्दीभर पण तुम्हाला मी सांगितलं ना आता तुम्हाला की तुम्हाला दुःख पण असेल ना तर तुमच्या लेवलचे जे लोक आहेत त्यापेक्षा अधिक पद्धतीने तुम्ही ओव्हरकम करणार, त्याच्याने बाहेर निघणार। हे परमजीने सांगितलेलं आहे। आणि माझ्यामध्ये विश्वास ठेवा तर मी तुम्हाला दुःखानी वाचवून घेईल। तर हे परमजी स्वतः परमात्मा आहे की जे आपल्याला हे आदेशातून सांगू इच्छिता की मी तुम्हाला ह्या सगळ्या दुःखांमधून वाचवू शकतो। फक्त जे सांगण्यात येत आहे ते करत राहा, तुम्ही मला समर्पित व्हा तर मी तुम्हाला कव्हर करून टाकेल। राईट, समजणे खूप सोपं आहे पण आपण मनुष्य व्यक्ती असे आहोत की खूप कॉम्प्लेक्स करतो। तर जसं आई वडील आपल्या घरी असतात तर लहान मुलांना छत्रछाया वाटते। जेव्हा आई वडील म्हणतात की काळजी करू नको, आपल्या आई घरामध्ये पण आलेले कुठलेही व्यक्ती असेल की ज्याला हानी वगैरे पण असेल तरी आपल्या आई वडील म्हणतात की तू घाबरू नको, मी आहे। तर एक गॅरंटी आहे की नाही, जे काही असेल ते आई वडील बघून घेणार आहे, कारण की समर्पण भाव आहे तिथे। आई पप्पांना आपण सरेंडर केलेलं आहे की ठीक आहे तुम्ही जे सांगणार ते। राईट, मग तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला स्वतःला त्या परमात्म्याला जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा तो आपल्या स्वतःची सगळी कारकिर्दी, सगळे धागे स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि आपल्याला हे जे पण गुंतवणुकी आहे त्याच्यातून ते बाहेर काढतो त्यांच्या पद्धतीने। आपल्या पद्धतीने आपण विचार करतो तर ते तसं काही होत नाही, पण ते त्याच्या पद्धतीने आपल्याला बाहेर काढतो आणि दुःखातून समर्पण केल्यानंतर, विश्वास ठेवल्यानंतर नक्कीच आपण त्या दुःखातून बाहेर निघतो। तर हे 12वा जो आदेश आहे त्या आदेशांचं मला खूप एक्सपिरियन्स झालेला आहे की जेही स्कूल, ट्युशन, कारकिर्दी, फ्युचर आणि आता पण तर जे काही दुःख आहे त्या दुःखामध्ये लोक रमवलेले असतात, त्याच्यामध्ये रडत असतात, मला हे आहे, मला ते आहे, मला असं झालं, मला तसं झालं। पण परमजीने हे P3Y शक्तीचा उपयोग करून ते जे दुःख आहे, दुःख होतो, मनुष्य आहोत आपण, त्याला म्हणजे जे फिलिंग आहे त्याला मी अनुभव करून घेते की हा मला दुःख होतंय। पण जे व्यक्ती आयुष्यभर म्हणजे काही व्यक्ती असं ज्यांना रडायची सवय झालेली आहे, 24 तास रडत असतात, त्यांना ते दुःख सोडवलंच जात नाही। ॲक्च्युली तो त्यांचा स्वभाव, त्यांचा जीव, त्यांची आत्मा अशी त्याला दुःखाला पकडून ठेवलेला आहे। पण जे P3Y शक्तीचा उपयोग करतं, जे परम योग करतं, हे परमजीचे आदेशचं पालन करतं, तर त्या दुःखाने वरती येऊन निघून जाणार। मग तुम्हाला त्या दुःखाचं काहीच वाटणार नाही। असं वाटणार जेव्हा एक लहान बाळ काही गोष्टीसाठी हट्ट करतो आणि आई वडिलांना माहिती आहे
की हे हट्ट जे आहे ते चुकीचे आहे आणि 2 दिवसानंतर तो विसरून जाणार आहे. तसंच जे दुःख आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, ते आपल्याला पण तसंच अनुभव होतो. तर हा अनुभव माझा झालेला आहे, की बाकीचे इतर लोकं त्याच गोष्टीमध्ये, त्याच दुःखामध्ये रडत राहतील. पण तुम्ही त्या दुःखातून पार होऊन, वरती होऊन अजून एक दुसरी गतीला पोहोचणार. तर हे आहे परमजीचा आदेश, 12वा आदेश शेवटचा. ऑफर yourself and get salvation. Believe in me and you shall be saved. चरणम शरणम गच्छामि. तर P3Y परमजी पप्र परमयोग. तर P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती आहे की ज्याच्याने तुमची माझी पूर्ण विश्वाची प्रत्येक व्यक्तीची लाभदायी आणि सुखदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. पण त्याआधी आपल्याला हे विचार डोक्यात ठेवायचा आहे की हे कुठलाही धर्म नाहीये, कुठलाही देवी देवता संत गुरु नाहीये. फक्त एक शक्ती की ज्याचा उपयोग करून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. इवन ही एक अशी महान शक्ती आहे की तुमचे देवी देवता गुरु जे काही सांगत आहे ते जर तुम्हाला प्रॉपरली समजायचं असेल किंवा त्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला उन्नती करायची असेल तर P3Y शक्ती त्याच्यामध्ये लाभदायी आहे. तर ह्याच्यामध्ये कुठलेही रोग टोक बाध अडचण असं काही नाहीये. फक्त एकच गोष्टी आहे की जे करायची आहे P3Y मध्ये आहे नियमितता. तर नियमितता म्हणजे जेही काही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते तुम्हाला रेग्युलरली नियमितपणे करायचं आहे. बाकी दुसरी कुठलेही रिस्ट्रिक्शन नाहीये. अंघोळ पाणी नॉनव्हेज दारू कुठल्याही गोष्टीचा बाध नाहीये. तुम्ही करू शकतात. फक्त नियमितता पाहिजे. एकाही दिवसाच्या किंवा 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या गॅप व्हायला नको. वेळ चुकली चालेल, काहीच हरकत नाही. स्टार्टिंगच्या दिवसाला जे नवीन नवीन शिकत आहेत की जे परमश्वास आहे, परम योग आहे, पप्र आहे, परम निवेदन आहे, 2 दिवस विसरले 3 दिवस विसरले जाणार नाही. एका दिवसाला परमयोग केला, एकदा केला, दोनदा केला, इट्स ओके. मिनिमम इतकं तर परमयोग करायलाच पाहिजे. पण मी एकदमच परमयोग करायचे विसरलो आणि तरतच गॅप आला तर हे ओके नाही. तर नियमितता का असावी? तर बुद्धिजीवी जे असेल त्यांना लगेच कळून जाईल की अनियमितता ज्याच्यामध्ये असते कुठल्याही गोष्टीमध्ये असते ते कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होत नाही. म्हणून P3Y शक्तीमध्ये पण नियमितता पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही P3Y शक्ती तुम्ही खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला इतकी महान शक्ती भेटलेली आहे P3Y शक्तीच्या स्वरूपामध्ये. तर तुमचे दुःख तकलीफ कमी होण्यासाठी आणि तुम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी हे P3Y शक्ती तुम्हाला भेटत आहे. आता तुम्हाला भेटली आहे पण मला नाही करायचं, मला जे आहे ते ओके आहे, मग ओके आहे. मी तुम्हाला सांगते की नाही तुम्ही छान खाऊ शकतात, नाही पण मला बाशीच खायचंय, मग हे तुमचा हट्ट आहे, हा तुमचं मन आहे की जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तर P3Y शक्ती भेटल्यानंतर कुठलाही व्यक्ती दुखी राहू शकत नाही, त्याचे कुठले काम न होणार हे होऊ शकत नाही. पैशांमध्ये तो पुढे येणारच येणार. त्याची धगस पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीची नियमितता पाहिजे. एक भाऊ आहे P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. तर त्यांच्यानी काही अडचण आली प्रॉब्लेम आली तर 2-3 दिवस त्यांच्यानी P3Yचा लाभ घेतला गेला नाही, परमयोग केला गेला नाही. त्यांनी स्वतः त्यांनी अनुभव केला की जेव्हा मी करत होता तेव्हा मला खूप छान वाटत होतं, एकदम मस्त वाटत होतं, आनंदित एकदम डोकं क्लिअर वाटत होतं, माझी इच्छा पण पूर्ण होत होती. पण मी 2-3 दिवस गॅप केला त्यामुळे परत मला मी डिस्टर्ब व्हायला लागलो, टेन्शन डिप्रेशन यायला लागलं, सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम्स आले आणि माझी इच्छा पण जे 10 दिवसात पूर्ण होणार होती ती आता मला 20 दिवस किंवा महिन्यापर्यंत जाणार. तर नसीब तर रेडीच आहे आपल्याला चिटकायला. हे आपण P3Y शक्ती घेतो म्हणून ते नशीब आपला 10 फूट दूर राहतो, आपल्याकडनं समोर ते बघतच राहतो. तू एक चूक कर मी तुझ्या पाठीमागे बसणारच बसणार, हे आपलं नसीब आहे. तर P3Y शक्ती अशी शक्ती आहे की आपल्या नशिबाला आपल्यापासून 10 फूट दूर उभा ठेवतो. पण ते तलवार तर ठेवणारच, नशीब आपल्यासोबत ठेवणारच आहे, कारण की नंतर आपण काहीच करणारच नाही, आपण आळसू बनू. म्हणून आपल्याला नियमितता गरजेची आहे, मेहनती असणे गरजेचं आहे. तर P3Y पहिला P म्हणजे परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. तर P3Y चे 1 ते 11 वाक्य म्हणजेच परमजी. तर आपण ह्या 11 वाक्याचे 1 ते 8 वाक्य बोलून परमजीच्या मानसिक पूजन करूया. बोलूया त्वमेव माताचा श्लोक बोलून आपण परमजीच्या मानसिक पूजन करूया. बोलूया
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, मंगळवारचा हा क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या। ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस चांगले जाओ असं करा। तर हे झालं आपलं मानसिक पूजन। आता गुरुवंदना। तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायलाच पाहिजे, की जे आपल्याला हल्ली काय चाललेलं आहे किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण आयुष्यामध्ये पुढे कसे जाऊ शकतो त्याच्या मार्गदर्शनासाठी। तर तुमचे आणि माझे P3Y टीचर जे आहेत, गुरु जे आहेत, ते आहे डॉक्टर अजित। तर त्यांनी खूप काही वर्ष परमजी सोबत राहून काही सिद्धी हासिल केलेली आहे, की जे आपल्यासाठी कामामध्ये आहे। आणि त्यांचं मार्गदर्शनाने जेही व्यक्ती वर्तन करणार किंवा त्यांची आज्ञाचं पालन करणार तो नक्कीच तकलीफमधून बाहेर येणार, त्याची मोठी इच्छा पूर्ण होणार, पैशांमध्ये पुढे जाणार। तर असे तुमचे आपले डॉक्टर अजित ह्यांचं गुरुवंदना करू गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून। बोलूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे झाली गुरुवंदना। आता करूया परम श्वास। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपलं जे मन आहे ते मन प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अडवत असतं। हे गोष्ट परमजींना माहिती आहे, म्हणून आपल्याला एक दिव्य क्रिया दिलेली आहे, त्याचं नाव आहे परम श्वास। तर हे क्रिया तुम्ही स्वच्छ वातावरणामध्ये करू शकतात आणि ह्याचा पॉवर इतका सॉलिड आहे की जेही व्यक्ती कितीही डिस्टर्ब असेल, डिप्रेशनमध्ये असतील, का सायकोसोमॅस्टिक प्रॉब्लेममध्ये असेल, त्यांना राहत मिळणारच मिळणार। तर कसं करायचं आहे? श्वास घ्यायचे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे। तर मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या। लांब परमश्वास घ्यायचा आहे, ध्यान सगळं केंद्रित करायचं आहे परमजी ह्या नावावर। तर हे फक्त क्रिया आहे, पण त्याच्या आधी परमजीची जी शक्ती आहे त्याला आपल्याला कनेक्ट करायची आहे। बोलूया 6वा, 7वा, 8वा आणि 9वा वाक्य। बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या। P3Y चा अधिकतम लाभ घेऊ, प्रचार करू, वीर बनू, माझे टेन्शन डिप्रेशन कमी करा, सही सचोट निर्णय घेऊ असं करा, मनाला शांती द्या। आता 10 लांब परम श्वास। दस म्हणजे बस। हे 10 परमश्वास सकाळ दुपार संध्याकाळ करू शकतात, किंवा जेव्हाही मन अशांत असेल तेव्हा 10 पेक्षा जास्त पण करू शकतात। 20, 25, 50, 100 जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत। तर हे परमश्वास हे खूप अद्भुत क्रिया आहे। तर आता आपण करूया P3Y चा दुसरा P म्हणजे पप्र, इच्छापूर्वक संकट मोचन। 1 ते 11 वाक्य। हे 1 ते 11 वाक्य कुठल्याही कंडिशनमध्ये कुठेही तुम्ही बोलू शकतात। तर हे कुठला तरी मंत्र आहे, श्लोक आहे नाही, हे सिंपल भाषामध्ये परमजीची शक्ती घेण्यासाठीचे वाक्य आहे। त्याचे जप केलं किंवा वेळोवेळी तुम्ही बोलत राहिले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही। पण जेव्हा तुम्हाला तुमची कुठली तरी पर्टिक्युलर इच्छा पूर्ण करायची आहे तेव्हा तुम्ही हे पप्रचा उपयोग करू शकतात।
हे पप्र इतका सोपं आहे की एकदा तुम्हाला आलं तर तुम्ही कुठलीही तुमची लाभदायी इच्छा पूर्ण करू शकतात. पण एक इच्छा पूर्ण नाही होणार, चुकीची इच्छा. तर ज्याच्यामध्ये तुम्ही मेहनत केलेली नाहीये, उगीचच तुम्हाला त्याचं श्रेय पाहिजे किंवा ते ते फळ पाहिजे आहे बिना मेहनतचे, तर ते तुम्हाला ते होणार नाही. कोणाचं नुकसान होणार असेल किंवा तुमच्या स्वतःचं नुकसान होणार असेल, अशी इच्छा तुमची पूर्ण होणार नाही. बाकी कुठलीही इच्छा स्वास्थ्यासाठी, पैशांसाठी, कोणाची तब्येतीसाठी, कारकिर्दीसाठी, कार्यासाठी, यशसाठी, अध्यात्मासाठी, भौतिकसाठी कुठलीही इच्छा P3Y शक्तीने पूर्ण होते नियमानुसार. तर हे 1 ते 11 वाक्य नवीन लोक जे असतील, जे ऐकत आहे, त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातमध्ये ॲटलिस्ट 10 छोटे कामं जे आहेत ते पप्र करून तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर छोटे काम म्हणजे की मी आता बाहेर जाणार आहे, तर मला ऑटो रिक्षा भेटून जायला पाहिजे, मी ऑफिसला प्रेझेंटेशन आहे ते चांगलं व्हायला पाहिजे, मला सक्सेस मिळायला पाहिजे, एक्झाम चांगली जायला पाहिजे, असे भरपूर छोटी छोटी इच्छा. हे 10 काम कंप्लीट करा किंवा मोठे पण कार्य तुम्ही मागू शकतात. तर हे 1 ते 11 वाक्य. तर आपण आता ही प्रत्येक मंगळवारी पूर्ण आठवड्यासाठी पप्र घेतो. तर ह्या आपण करूया पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. ज्यांना येत आहे ते माझ्या सोबत बोला, ज्यांना येत नाही ते माझ्या पाठीमागे बोला. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, माझा ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस समय चांगले जाओ असं करा. माझे टेन्शन, तकलीफ, बिमारी, स्वास्थ्य चांगले राहो असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी द्या. लहान मुलांना चांगलं वळण देऊ. घरामध्ये जेही आजारपणा आहे ते कमी हो. मी जिथेही काम करतो, व्यवसाय, नोकरी, त्याच्यामध्ये मला यश द्या. माझ्या अवतीभोवतीचे सगळे लोक, क्लायंट, माझे सहकार्य, माझे बॉस, माझे साथी, मित्र सगळे माझे लाभमध्ये हो. मी कमी वेळेत चांगलं काम करू अशी मला शक्ती आणि बुद्धी द्या. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवार कुठलेही कष्ट किंवा विघ्न येऊ नये. जर आले तर जेही पप्र करू ते सगळे पप्र माझे सफळ करा. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा परमजींना देईल किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल. ह्या क्लासची लिंक 5 किंवा जास्त लोकांमध्ये पाठवेल आणि 2 गुडलक पप्र कार्ड लोकांना ऑफर करेल. तर हे आहे पप्र. ह्या पद्धतीने तुम्ही कुठलेही इच्छा मागू शकतात आणि इच्छा पूर्ण करू पण शकतात. पण त्याच्यासाठीची एक मेहनत की ही इच्छा तुम्ही मागितली सगळी लिहून घ्यायची आहे. तर हे झालं आपला पप्र. आता आपण करणार आहोत परम योग, कारण की आज डॉक्टर अजितने आपल्यासाठी खूप छान असा ऑडिओ पाठवलेला आहे. तर ते आपण सल्ला ऐकणार आहोत. तर करूया परम योग. त्यानंतर डॉक्टर अजितची वाणी ते आपल्याला पाणी सिद्ध करून देतील. त्यानंतर क्लास समापन. तर परम योग हे अशी दिव्य क्रिया आहे की ज्याने आध्यात्मिक उन्नती होते. तर तुमच्या स्वतःचा स्टडी करायचा, रिसर्च करायचं, मंद बुद्धी बनायचं नाही, स्मार्ट बनायचं. की जेही व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे आहे, वरती आहे, ते सगळे लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टी आध्यात्मिकमध्ये वरती गेलेले आहेत. आणि जर कोणी नसेल तर आपल्याला तरी आध्यात्मिकमध्ये वरती जायचं आहे, कारण की ते सक्सेसफुल आहे. सनातन धर्म तेच सांगत आहे. तर जेही व्यक्ती नियमित परम योग करेल तर त्यांची रक्षा होणार, त्यांचे मोठे काम लवकरात लवकर पूर्ण होणार, त्यांचे बुद्धी विकास होणार, त्वरित सचोट निर्णय घ्यायची शक्ती वाढणार.
तर हे सगळे फायदे आहे परम योगचे. तर करूया परम योग. कसं करायचं आहे? श्वास घ्यायचे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे, परम श्वास सारखंच. पण नाकातून श्वास बाहेर काढताना भवरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. तर मी तुम्हाला शिकवत आहे ते तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर ह्या क्लासला डॉक्टर अजितचे विशेष आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्यांचे जीवन आनंदित होणार, पूर्ण आठवडे आनंदित, हसमुख, टेन्शन फ्री जाणार आणि जेही त्यांची इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार. तर ह्याच क्लासमध्ये तुम्हाला अपार सुख, शांती आणि आनंदाचा अनुभव होऊ शकतो. तर जसं सांगितलं आहे तसं परमयोग करण्याने तुम्हाला नक्कीच ह्याचा अनुभव होणार. तर चला करूया परमनाद. त्याच्यासाठी बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझा आध्यात्मिक उन्नती करा, सही समयवर सचोट सही निर्णय घ्यायची बुद्धी द्या, माझा बुद्धी विकास करा, मी वीर बनू, P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि पुढे जाऊ असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. आता 3 लांब परमनाद. मस्तीच नवून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तो परमजी आणि डॉक्टरजीचे आपण सर्वांना आशीर्वाद की आपण जेही इच्छा मागितली ते सगळी परमजी इच्छा पूर्ण करो. तर P3Y मध्ये खूप काही गोष्टी आहे की जे शिकण्यासारखी आहे. पण जे नवीन लोक आहे त्यांनी एक दृढ निश्चय करायचा आहे की मला माझी काही पर्टिक्युलर जेही तुमची इच्छा असेल ते पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? बस हा प्रश्न ज्याच्या मनामध्ये असेल त्याची 100% इच्छा पूर्ण होणार. तर चला आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी. तर डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करून देणार आहेत. तर पाणीचा ग्लास घेऊन घ्यायचा आहे. पाणीचं महत्त्व, जेही व्यक्ती डॉक्टर अजितकडनं पाणी सिद्ध करून पिणार त्यांच्या घरामध्ये रोग, तकलीफ, बिमारी, आजार कमी येणार, घरामध्ये मनमेळ असणार, आनंदाचे वातावरण असणार, नेगेटिव्हिटी दूर होणार. हे सगळे पप्र पाणी पिण्याचे फायदे आहेत. आता हे सगळे जे फायदे आहे, परमयोग, परमश्वास, पप्र पाणी, विभूती, ह्या सगळ्यांचे फायदे जे आम्ही आतापर्यंत एक्सप्लोर केलेला आहे किंवा जे आम्हाला आतापर्यंत जे कळालेलं आहे किंवा आम्हाला जे अनुभव झालेला आहे ते आहे. पण तुम्हाला वेगळे पण अनुभव होऊ शकतात. तर तसं ते अनुभव पण तुम्ही आमच्यासोबत किंवा डॉक्टरसोबत शेअर करत राहा की जेणेकरता तुम्ही ज्या प्रॉब्लेमनी बाहेर आलेत ते प्रॉब्लेमनी दुसरं कोणी व्यक्ती पण बाहेर येऊ शकतो. ठीक आहे. तर चला आपण रेडी आहोत डॉक्टरजीची वाणी ऐकायला. परम जी को नमस्कार. परम जी का स्मरण करके आज जनवरी 7 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी P3Y कर्ताओं को डॉक्टर अजीत का पवित्र पीडीएमई नगरी, जहां 3 पीडीएमई स्थल हैं, इच्छा पूर्ति स्थल हैं, से आशीर्वाद. आज का क्लास खूब लाभदायी रहे. अगले मंगलवार को
मकर संक्रांति पितृवाई महोत्सव क्लास। अब सिर्फ 7 दिन बचे हैं, वेद लग गया है, तो एक या अधिकतम लोगों में इस क्लास का निमंत्रण देना है, तो खूब लाभ होगा, खूब शक्ति मिलेगी। यह दिन परम जी का महाअभिषेक दिन है। परम जी बड़े प्रसन्न होंगे और इच्छाएं जल्दी पूरी होगी। और इस बार ऐसी व्यवस्था करने का प्लानिंग है कि जो भी क्लास में आए और इच्छा हो तो उनको भी परम जी पर पानी से अभिषेक करने की व्यवस्था करेंगे। और उस दिन डॉक्टर अजीत को परम जी ने विशेष आशीर्वाद दिए थे, तो उसका भी लाभ मिलेगा। परम जी ने जो 3 ऐतिहासिक पत्र अंग्रेजी में लिखे, स्वयं टाइप करके, और डॉक्टर अजीत को जनवरी 1980 में दिए, उसमें से ऑन द auspicious day of Makar Sankranti 1980, I commission you to guide the people in the matter of sadhana, अर्थात परम योग. Follow me and teach the people. I will work through you. तो सभी को यह क्लास में, मकर संक्रांति पितृवाई महोत्सव क्लास में आने का निमंत्रण है। स्थल है सूरत, जहांगीरपुरा SMC कम्युनिटी हॉल, रांदेर रोड, BRTS के सामने। और समय है दोपहर में 1 बजे। खूब लाभ होगा। पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं, प्रेम से कहिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि परम जी को अर्पित हो गए। प्रयोग कीजिए, पितृवाई शक्ति पाइए, इच्छाएं जल्दी पूरी कीजिए और शरीर अधिक स्वस्थ बनाइए। परम जी वचन हमारा लक्ष्य है, हमारा एक लक्ष्य है, हमें फैलना है, फैलना है, फैलना है। व्यर्थ औरतों से तथा व्यर्थ मर्दों को मुझसे दूर रखो, उनसे मेरी सुरक्षा करो। 1993 सितंबर 4 को परम जी यह वचन बोले थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का छठा धन मास का 24वां दिन है। तो अब अगले सोमवार को परम जी संवत के 6 मास पूरे हो जाएंगे और 7वां मकर मास शुरू होगा अगले मंगलवार से। तो हर 6 मास पर स्टिकर इत्यादि चेंज करना है। तो संक्रांति क्लास में भी यह स्टिकर इत्यादि अर्पण किए जाएंगे और 1 तारीख को अर्पण कर दिए हैं। तो अपने घर के किवाड़ इत्यादि पर रक्षा पत्र स्टिकर, परमाणु स्टिकर इत्यादि चेंज कर दें और पत्र विभूति भी चेंज कर दें, अधिक पितृवाई शक्ति मिलेगी। आज से शाकंभरी
देवी नवरात्रि प्रारंभ हुआ। तो पौष सुद आठम से पौष पूनम सुद तक यह नवरात्रि रहती है। तो मां शाकंभरी नवरात्रि, तो नवरात्रि के 9 दिन पवित्र दिन होते हैं, आध्यात्मिक विकास के दिन होते हैं और मन में पवित्रता भरने के दिन होते हैं। नवरात्रि के 9 दिनों में हर स्त्री माँ दुर्गा का स्वरूप माना जाता है और मानने से लाभ होता है। और वह प्रकृति, हरियाली, हरी साग सब्जी का प्रतीक है। तो इस सीजन में हरी साग सब्जी खाने से आयरन शरीर में बढ़ता है, खून अच्छा होता है, तो उसका विशेष प्रयोग करना चाहिए। और यह त्योहार नवरात्रि कृषि समृद्धि के लिए, आध्यात्मिक विकास के लिए मनाया जाता है। तो पितृ शक्ति से किसानों को खूब लाभ होता है, फसल में वृद्धि होती है, पशुपालन में दूध की क्वांटिटी और क्वालिटी बढ़ती है, यानी कि किसान पितृ शक्ति के प्रयोग से अधिक समृद्ध होगा। आज पौष सुद आठम है, कल शाम से ही 6:30 बजे से आठम शुरू हो गई, सुबह में आठम है। तो दुर्गाष्टमी पवित्र दिन है। हर हर दुर्गे, हर माँ दुर्गे। तो माँ दुर्गा ने इतना बड़ा काम किया कि हर महीने शुक्ल पक्ष की अष्टमी को दुर्गाष्टमी मनाई जाती है। तो पितृ प्रचार भी समाज के लिए बहुत अच्छा कार्य है और परम जी का जो लक्ष्य है, तो वो लक्ष्य की पूर्ति हो, इस हेतु कार्य है। तो बाधाएं तो आएगी ही, परम जी टेस्ट तो लेंगे ही कि कितना प्रेम है। तो माँ दुर्गा ने सब बाधा पार कर दी और उस समय का बड़ा शासक महिषासुर से भी पंगा मोल लिया, युद्ध किया, मगर झुकी नहीं। और परम जी ने मदद की, परमात्मा ने मदद की, पृथ्वी की महाशक्ति ने, ब्रह्मांड की महाशक्ति ने मदद की और माँ दुर्गा की उसके फर्म डिसीजन से विजयी हुई। और हम लोग दुर्गाष्टमी मना रहे हैं। तो दुर्गाष्टमी हमें सिखाते हैं कि शक्तिमान बने, महान कार्य करें। आज शाम से करीब 6 बजे से पंचक समाप्त होता है और शुभ नॉर्मल समय शुरू होता है। तो शुभ समय में खूब कार्य करें तो अच्छा रहेगा। गुरुवार को इनकम वृद्धि पितृ क्लास, तो पितृ करता अधिक पैसे वाला होना चाहिए। इसी हेतु गोकुल नगर में क्लास अटेंड कीजिए, पितृ मेन सेंटर में सुबह 7 बजे लाभ होगा। और जिनको विशेष शक्ति चाहिए तो जनवरी 12, 13 और 14 ये तीनों दिनों पितृ उत्सव क्लास है। 12 को परम जी जुलूस सुबह 8 बजे अंबानगर बाजार से पितृ मेन सेंटर गोकुल नगर में जुलूस होगा। परम जी नगर चर्या करेंगे और लोगों की इच्छाएं पूरी करेंगे। सोमवार को पूनम आध्यात्मिक दिन, उस दिन है मकर संक्रांति प्रचार, बाइक रैली। तो बाइक पर युवा लोग जो कम्युनिटी हॉल है, जहांगीरपुरा कम्युनिटी हॉल, उसके आसपास के एरिया में 2 घंटा घूमेंगे और लोगों को घर घर जाकर प्रेम से निमंत्रण देंगे। बड़ा क्लास, बड़ा पावर, बड़ी इच्छा जल्दी पूरी होगी। और जनवरी 14 से परम जी संवत का 7वां मास मकर मास शुरू होगा। पृथ्वी का भ्रमण अब उत्तर की तरफ, यानी कि उत्तरायण, सूर्य उत्तर की तरफ जाते हुए दिखाई देगा।
अब तक सूर्य दक्षिण की ओर जा रहा है, तो सूर्य दिशा बदलेगा। दरअसल में पृथ्वी दिशा बदलती है, तो वो क्लास अवश्य अटेंड करना। जिनका भी जन्मदिन है उनको सुबह जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। और एक टीम प्रचार के लिए जा रही है कुछ दिनों के लिए तो और कई लोगों ने अपने एरिया में 500 परिवारों में पिछले प्रचार हेतु 3 से 5 दिन की प्रचार यात्रा का आयोजन किया है। तो डॉक्टर अजीत 1+2 को भेजेंगे और आपके एरिया में प्रचार होगा, आपको लाभ होगा। तो आपके ही बजट में प्रचार यात्रा का आयोजन कर सकते हैं। तो कोई भी पिछाई करता प्रचार यात्रा में जाने के लिए डॉक्टर अजीत को लिख सकता है, मगर पात्रता है कि अपने एरिया में जहां आप रहते हो उसमें ही मोर देन 100 परिवारों में ट्रेनिंग लेकर बुद्धिपूर्वक लॉजिकली पित्त शक्ति से होते हुए लाभ की सूचना दें और निस्वार्थ भाव से लोगों को सूचना दें, चाहे मान मिले चाहे अपमान मिले, चाहे सुने चाहे नहीं सुने, में कोई लेना देना नहीं। हमें सिर्फ परम जी का लक्ष्य है, वो लक्ष्य के अनुसार कार्य करना है। दूसरी पात्रता कि परम जी के प्रति खूब प्रेम होना चाहिए। जहां भी जाओ तो वहां 2-3 घंटे सुबह में और 2-3 घंटे शाम में प्रचार करना है और डेली एक क्लास होगा, उस क्लास में सहायता करनी है। यानी कि परम जी के प्रति प्रेम होगा तो कार्य अवश्य होगा। और परम जी के आदेश में तीसरी पात्रता और डॉक्टर की आज्ञा में रहना है, मनमानी नहीं। तो प्रामाणिक रहना है। जहां भी ठहरो तो वो व्यक्ति विषय करता निमंत्रक हमें ठहराता है, तो प्रचार के लिए ठहराता है, तो वहां चाहे कितनी भी बड़ी कीमती चीज हो इसके प्रति लालायित नहीं होना है, प्रामाणिक रहना है। और जो भी कार्य किया प्रचार का सबका रिपोर्टिंग डॉक्टर अजीत को करना है और जो भी खर्च हुआ हो वो भी लिखना है। ऐसी पात्रता होगी तो प्रचार यात्रा में जाने के लिए आप योग्य हैं। तो यजमानों को पुनः आशीर्वाद। आज के क्लास के मकर संक्रांति क्लास के यजमान बने, लाभ होगा। डॉक्टर को लिखें इसको यजमान बनना हो, या क्लास के मॉनिटर अमीक्षा माता है उनको लिखें। और पैसे जो हैं टोटल हेल्प फोरम में ट्रांसफर कर सकते हैं। जो यजमान बनेगा तो जुलूस के दिन सुबह 8 बजे टोकन दिया जाएगा, उसका ड्रॉ मकर संक्रांति क्लास में होगा और परम जी पूजन इत्यादि करने का मौका मिलेगा। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी लिखिएगा और अपने चैनल्स THF और अन्य ब्रांच चैनल्स को अनेक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। चरणाम शरणम गच्छामी। तर आज डॉक्टर अजितने आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती आहे दिवस नवरात्री आपण का सेलिब्रेट करतो किंवा त्या दिवसाला देवीने कशी शक्ती मिळवलेली आहे आणि प्रत्येक माँ दुर्गा आहे, प्रत्येक माँ शक्तिशाली आहे। तर ते जेही विचार करते ते सगळं करू शकते। तर प्रत्येक गुरुवारी असतो इन्कम वृद्धी क्लास, तर ते नक्कीच अटेंड करण्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते। तर घराची लक्ष्मी आहे, घरामध्ये लक्ष्मी आहेच, ते आहे स्त्रीच्या अवतारामध्ये। तर घरामध्ये लेडीजने तर अचूक 7 PM 7 AM सकाळचा गुरु इन्कम वृद्धी क्लास अटेंड करायला पाहिजे। इव्हन प्रत्येकाने सकाळी इन्कम वृद्धी क्लास अटेंड करून पप्र पाणी प्यायचं आहे। त्यानंतर उमरगामची यात्रा सबसे बड़ी यात्रा, तर हे पण 26 जानेवारीला होणार आहे। पण आता प्रत्येक 3 महिन्याला महोत्सव असतो, तर आता महोत्सव आहे 14 जानेवारीला। तर 14 जानेवारीला परमजीचा महाअभिषेक झालेला होता आणि त्याच दिवशी परमजीने ऐतिहासिक पत्र लिहून डॉक्टर अजितला
P3Y शक्तीच्या टीचिंग करण्यासाठी ग्रँट दिलेली होती. तर हा एक मोठा पर्व आहे, मोठा सण आहे. तर कधी कधी आपल्याला असं असं असतं की सण का आहे, किंवा जेही आपण त्योहार आहेत किंवा कुठलीही गोष्ट आहे ते सेलिब्रेट करतो, तर का सेलिब्रेट करतो त्याच्या मागचं तथ्यच माहिती नसतं. तर आपण P3Y शक्तीने हे सगळं ओळखू शकतो की त्याच्या खोलमध्ये आतमध्ये काय काय आहे. तर नवरात्री म्हणजे आपल्याला फक्त एकच नवरात्री माहिती होती, पण डॉक्टर जीतने आपल्याला सांगितलं की प्रत्येक महिन्याला नवरात्री येते. तर नवरात्री का इतकी महत्त्वाची आहे किंवा ह्या दिवसांमध्ये कुठल्या दिवसाला काय झालेलं होतं. तर हे सगळं महत्त्व आहे की आपण जेव्हा क्लास अटेंड करतो तेव्हा डॉक्टर जीतची आपल्याला वाणी ऐकायला भेटते, आपला बुद्धी विकास होतो आणि तितकी शक्ती आपण आपल्यामध्ये घेतो. तर प्रत्येकाला 14 पुढच्या मंगळवार म्हणजे की हा मोठा क्लास असणार आहे. तर आपला हा जो क्लास आहे तो क्लास पण 14 तारखेच्याच क्लासमध्ये येऊन जाणार आहे, मकर संक्रांतीच्या क्लासमध्ये. तर अचूक तो क्लास अटेंड करायचा आहे आणि लोकांना पण क्लास अटेंड करण्याची प्रेरणा द्यायची आहे. आणि प्रचार तर करतच राहायचा आहे, गुडलक पत्रकार लोकांना देत राहायचं आहे. आणि सगळ्यात सोपा प्रचार आहे, हा लिंक तुम्ही लोकांना पाठवू शकतात आणि त्यांना सांगू शकतात. माझी अशी इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढो, तुमची इच्छा पूर्ण हो किंवा तुमचा जो त्रास आहे तो कमी हो. तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना ते लिंक पाठवू शकता आणि सांगू शकतात की हे लिंक पाठवत आहे तर तुम्ही हे बघून घ्या, काही प्रश्न असेल तर मला विचारा. खूप सोपं आहे. प्रचार करण्याने खूप फायदा होतो, आपल्याला पुण्य भेटतं आणि जसं जसं आपल्याला पुण्य भेटतं तसं तसं आपलं आयुष्य पण चांगलं होतं. तर चला करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजचा क्लास आणि त्याच्या फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. परमजी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी, नाही, भेटूया पुढच्या मंगळवारी, कारण की पुढचा मंगळवार जो आहे तो आहे 14 जानेवारी, मकर संक्रांती क्लास. तर दुपारी 1 वाजता आपल्या ग्रुपमध्ये लिंक येऊन जाणार, ते सगळ्यांनी लाईव्ह ते अटेंड करायचं आहे. तर नक्कीच हा क्लास अटेंड करा आणि जास्तीत जास्त शक्ती मिळवा. मोठा क्लास, मोठा पावर. तर आपण सर्वांना चरणाम शरणाम गच्छामी, P3Y शक्तीने काम बने.